करवीर तालुक्यातील नागदेववाडी या गावात मुख्य मार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा कचरा अज्ञातांकडून पेटवला जात होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला धूर नागदेववाडी आणि बालिंगा गावात पसरत होता. याबाबतचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. या बातमीची तात्काळ दखल घेऊन आज कोल्हापूर महानगरपालिका आणि बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीनं अग्निशामक दलाची गाडी बोलवून पेटत असलेला हा कचरा विझवण्यात आला. करवीर तालुक्यातील नागदेववाडी या गावात मुख्य मार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा कचरा अज्ञातांकडून पेटवला जात होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला धूर नागदेववाडी आणि बालिंगा गावात पसरत होता. गेली 2 दिवस गावावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट साचून राहिले होते. यामुळे नागरिकांना खोकला, दमा यासारख्या आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या होत्या. याबाबतचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. या बातमीची कोल्हापूर महानगरपालिका आणि बालिंगा ग्रामपंचायतीनं तात्काळ दखल घेतली. महानगरपालिकेच्या वतीनं अग्निशमन दलाचा बंब पाठवून आणि बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीनं पाण्याचे 2 टँकर पाठवून आज हा पेटलेला कचरा विझवण्यात आला. माजी सरपंच मयूर जांभळे, ग्रामपंचायत सदस्य रंगराव वाडकर, ग्रामसेवक चंदन चव्हाण, संतोष जाधव, राजेंद्र दिवसे, अजय भवड यांनी ही आग विझवण्यासाठी नियोजन केलं.